स्वागत। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वातावरणानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याचं वृत्त हाती आलं आहे। प्रशासनानं आर्थिक मदत याचिका मंजूर करण्याबाबत कार्यकारिणी बैठक नियोजित केली आहे। नुकत्याच यशस्वी ठरलेल्या ऑपरेशन ग्रीन हंट या मोहिमेनंतर गोंदिया जिल्ह्यातील असलेला नक्षली प्रभाव हा कमी झाला आहे। तसंच सभोवतालच्या छोट्या ग्रामीण भागातील नक्षली प्रभाव देखील कमी झाला आहे। वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आणि CRPF यांच्या सशस्त्र धाडी नक्षल्यांच्या छुप्या कॅम्पवर सतत होत आहे। याकरता छत्तीसगड पोलिसांची ओय काय एवढा उशीर बे? हा काय इथं का वरात चालू आहे का? चाललिंग भोसडीच्या आणि अर्ध्या दिवसाचे पैसे देईन, समजलं का? करावे लागले। ACP नागपुरे ज्यांनी रघुनाथला चकमकीत ठार केलं होतं त्यांना पोलीस प्रशस्ती पदकासाठी नामांकित केलं आहे। आणि दगडूखेड डॅमच्या पाणटप्प्यावर काही हत्यार सापडलेले आहेत। देवरी मोरगाव विभागात सुद्धा अजून नक्षलवादी हालचाली आढळून आलेले आणि सर्व सरकारी कार्यालय, कचेऱ्या आणि पोलीस निवासस्थानाची सुरक्षा त्वरित वाढवावी लागेल। तुम्ही तर नवीन दिसून राहिले भाऊ, याच्या पहिले कधी पाहिलं नाही इकडं? हो नवीनच हा। सामीलवर काम करत होतो, मालकानं काढून टाकलं। कोणती सामील? हे जगतापची नाही का? अरे हरामी माणूस आहे यार तू पटलेची सामील आहे ना, तिथे ट्राय मारून पाय, तिथे जमून जाईन त्या काम। जातो भाऊ उद्या। धन्यवाद भाऊ। कंट्रोल रूम सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की कोरेगाव जवळ झालेल्या चकमकीत 2 नक्षल ठार झाले असून एक फरार झाला आहे आणि फरार झालेल्या नक्षलवाद्याचा शोध सुरू आहे।
संशयित नक्षली आढळून आल्यास त्वरित कंट्रोल रूमला कळवावे. ओव्हर अँड आउट. एवढा रचल करायला बे. बापरे, तुझं झोपडी बिपडी मस्त बनवलास. तू आज मस्त कोंबडा आणला ना आज. म्हणलो बरेच दिवसाचा जाता हो भाऊकड, तर गावठी कोंबडा घेऊन जावा म्हणलो. आणि इकडं घ्या पकडा बरोबर. घे आता तुमची एवढा लागते. लागते ना आता का. आता खाऊन पाहिलं मला आजचं चिकन. अख्ख्या बीडचं जेवण मीच बनवत होतो. मालूम आहे जी मला. खबर चांगली ठेवतेस तू. आता काची खबर तिथं. भाऊ, तिलक भाऊन मेसेज पाठवला ना तुमच्याकडे. मग आजी माहोल लगेच गरम झालाय तिकडं. आता तुम्ही 1 महिना झाला ना देवरीला आल्या, तर होऊ शकते त्याला हवा लागली असल. कोणाला? आजी असा तिलक भाऊले वाटते. तुम्हाला माहित आहे ना, आपलं काम एकदम टनाटन राहते. या कानाची खबर त्या कानाला लागू देत नाही. पाणी भेटस द्या. शिरलेला लसूण काय ह्याच्यात ठेवू. झाकणे घ्या. झाकणे ठेव. भाऊ, तिलक भाऊन मिशन बंद करायला सांगितलं नाही बरं. तुला काय वाटतं? 1 महिन्यापासून देवरी लिहून मी काय करत एसीपी नागपूरवर नजर ठेवणं. मी इथल्या पोलीस स्टेशनवर माझी नजर आहे. त्या एसीपीचा याचा जाचा टायमिंग सप्पा मला 3-4 दिवसातच मालूम पडला. आणि हे बी मालूम पडलं मला की त्याला येतं मारणं बहुत मुश्किल आहे म्हणून. आपलं कार्टन दारूचा अड्डा सोडून हा एसीपी कुठंच जात नव्हता. मी म्हटलं संपलं मा मिशन. 10-15 दिवसातच मला एक गोष्ट मालूम झाली. त्या एसीपीच्या या जाच्या टायमामध्येच एक पांढऱ्या रंगाची कार्यकाच असणारी जीप अंदर बाहेर होते म्हणून मला शक आला. याच्यात कोणी ना कोणी असं, पण माझ्याकडे सबूत नव्हता कोणताच. गाडी देवरीवरून बिल्लार गोंदीला जाते. बिल्लार गोंदीवरून शेरपूर डॅम कडे. मला वाटलं पुढं गाडी छत्तीसगड मध्ये जात असेल, पण गाडी वापस घुमून धोदाऱ्याकडे निघत होती. आता कोणी देवरीवरून पुन्हा घुमून कायले धोदाऱ्याला जाईन. तेव्हापासून मी आपला पुरा ध्यान गाडीच्या मागे लावला.
गाडी जवळपर्यंत नजरेपार जात नव्हती तेव्हापर्यंत मी गाडीचा पिच्छा करत होतो आणि दुसऱ्या दिवशी मी तिथंच वाट पाहत होतो. पण रोज रोज गाडी काही बाहेर निघत नव्हती. हप्त्यातून एकदा, जास्तीत जास्त 2दा. पण मी खोरपडी आणि गाडीच्या मागत चिपकून होतो. कोंबडा बाबा विमा मिशनच्या लगेच जवळ पोहोचलो. भाऊ तुम्हाला वाटतंय का खरोखरच गाडीमध्ये नागपुरी असेल म्हणून? पाय काढला. मला शक आहे पण आता पक्का सबूत नाही आहे माझ्याकडं. आणि नागपुरी नसन तर पोलीसवाला तर असं एवढ्या जंगलामध्ये एकट्यानं जायची कोणाची हिंमत होते? जी लपडा असेल साल्याचा. इन्फॉर्मर बी राहू शकते. हो म्हणा तेही होऊ शकते. तर कोणी ना कोणी पोलीसवाला असेल आता एखादा इन्फॉर्मर असेल. त्याला कापाचा मोका आहे आपल्याला. पण गाडी धोंदाऱ्याहून पुढे जाते कुठेची? धोदाऱ्यावरून सीधा मगरडो येते पण गाडी मगरडोले पोहोचत नव्हती. मी तिकडच्या एरियात लगेच दिवस घुमत होतो. गाडी घुमून फिरून परत धोदाऱ्यालाच येत होती. आणि एक दिवस मला जंगलामध्ये कच्चा रस्ता दिसला आणि त्या कच्च्या रस्त्यावर जीपच्या चक्क्याचे निशाण होते. अरे निघ तिथून. तुला सांगितलं ना मी काय या जंगलात परत यायचं नाही म्हणून. पहिरी आहे का तू? साहेब 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 गलती झाली. जलात टाकू का तू? हा जलात टाकू तू? साहेब फकत पत्तेच तोडत होते जी. हे जंगल का तुझ्या बापाच आहे का? अरे साहेब फक्त एवढेच पत्ते नेतो जी. ठेव खाली ठेव ते. खाली ठेव. परत दिसू नको या जंगलात. साहेब आम्हाला पोटा पाण्यासाठी हे इकाले न्या लागते जी. एक चहा दे बरोबर. आण भाऊ. भाऊ चायला ना तो.
काय करू अबे तुले तर पहिले बी पाहिले मी इथं. तुले सांगितलं ना भोसडीच्या हे फॉरेस्ट रिझर्व आहे म्हणून. थांब थांब तुले जलातच टाकतो. नागपुरे देवरी कंट्रोल रूमला ताबडतोब रिपोर्ट करा आणि त्वरित तुमच्या सद्यस्थानाची माहिती द्या. एसीपी नागपुरे सर्व ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना अर्जंट मेसेज आहे. एसीपी नागपुरेची माहिती मिळून कंट्रोल रूमला सादर करा.
एसीपी नागपुरे सर्व ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना अर्जंट मेसेज आहे. एसीपी नागपुरे सर्व ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना अर्जंट मेसेज आहे. एसीपी नागपुरेची माहिती मिळून कंट्रोल रूमला रिपोर्ट करा. एसीपी नागपुरे सर्व अधिकाऱ्यांना सूचना आहे. किती वर्ष झाली सेवेत? 12 वर्ष. नाही, असं वागल्याने आपल्याला ट्रान्सफर मिळेल. सर, मी एका खबऱ्याला भेटायला गेलो होतो, त्यामुळे मी वॉकी टॉकीचा आवाज कमी ठेवला होता. त्यामुळे मी कंट्रोल रूमला वेळेत संपर्क करू शकलो नाही. पण ड्युटीवर दारू पिण्याशी काय संबंध आहे? सर, खबऱ्याला विश्वासात घेण्यासाठी मी त्याच्यासोबत सगळा स्टाफ आपली कामधंदे सोडून तुमचा शोध घेतात आणि तुम्ही दारू पिऊन ड्युटीवर रिपोर्ट करतात. नागपूर या सगळ्या गोष्टींची तुमच्या सर्व्हिस बुक मध्ये नोंद केल्या जात आहे, लक्षात ठेवा. तुमच्या पायाला आता ना आता तुमच्या पायाला आता ना आता नाही आता नाही आता नाही आता नाही परत दिसू नको इथं. लगेच मारलं पाय नाही आता नाही काय बघून राहिला बे तू? ओ सीडीच्या त्या इलाक्यात हमला पिटणं मुश्किल आहे. सीआरपीएफ पोहोचले हाता इलाक्यात. तुला तर माहीतच असेल, रघुभाऊ माझा सख्खा भाऊ होता. मालूम आहे मला. पण रघुनाथ भाऊच्या बादमध्ये तिलक भाऊचा आपला कमांडर आहे. माझी गोष्ट ऐकाल तर तुम्ही तिलक भाऊच्या विरोधात जाऊ नका. मला फक्त 2 दिवस पाहिजे, फक्त 2 दिवस. चिकन पार्टी 2 दिवसाबाद बी होऊ शकते. हे पण मी का म्हणतो, मी लहान होतो आणि रघुभाऊ 10 वर्षाचा. पोलीसवाल्यांना आमच्या देखत आमच्या मायबापाला घरात घुसून मारलं आणि त्याच दिवशी रघुभाऊ घराच्या बाहेर निघला. 5 वर्षाबाद तो वापस आला.
तेव्हा त्याच्या हातामध्ये बंदूक होती आणि मला येऊन म्हणते कसा, फाल्गुन्या आपल्या मायबापाच्या मौतीचा बदला घेतला मी ना. त्याला लगेच वाटत होतं शहरात जा, शाळा शिका आणि वापस येऊन आपल्या लोकांची सेवा करा. पण मी नाही म्हणलं भावाला, रघुभाऊ तू तर आपल्या मायबापाच्या मौतीचा बदला घेतला, पण माया बदल्याचा का? हे बघ भाऊ, तुला का करायचं आहे तू 2 दिवसामध्ये कर. मी सांगून देईन तिलक भाऊला का तू भेटलाच नाही म्हणून. पक्का? पक्का पाहिजे. पोलीस वाल्याचा उलटा गेम बी राहू शकते. त्याची काळजी नको करू. त्याला सापडलो बी ना, जिंदा हातात नाही लागेल त्याच्या मी. एक चहा दे बरोबर. आण भाऊ. भाऊ चायला ना तो